राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविषयी जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 1 जुलै या दिवशी भारतीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो आणि 1 जुलै या दिवशी महाराष्ट्र कृषी दिन देखील साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. 1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. याआधी ही बँक इम्पिरियल बँक या नावाने ओळखली जात होती. 1 जुलै 2002 रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली. 1 जुलै 2017 रोजी केंद्र सरकारच्या वतीने GST कर लागू करण्यात आला. 1 जुलै या दिवशी भारतीय CA दिवस साजरा केला जातो. सन 1949 मध्ये भारतीय संसदेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ची स्थापना केल्याच्या स्मरणार्थ 1 जुलै हा दिवस CA दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै 2015 रोजी डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. 2 जुलै हा दिवस जागतिक UFO दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जुलै हा दिवस जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जुलै 1852 रोजी महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. 5 जुलै 1913 रोजी बालगंधर्व यांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. 6 जुलै 1892 रोजी ब्रिटनमध्ये दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले. 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 जुलै 1854 साली कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 9 जुलै 1873 रोजी मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. 9 जुलै 1951 रोजी भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. 9 जुलै 1969 रोजी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला. 10 जुलै हा दिवस जागतिक मातृसुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. 10 जुलै 1978 रोजी मुंबई येथे महात्मा फुले मागास वर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली. 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. 11 जुलै 2006 या दिवशी मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटात 209 लोक ठार तर 714 लोक जखमी झाले. 12 जुलै 1961 रोजी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात किमान 2000 लोकांचे निधन झाले तर 1 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले. 12 जुलै 1982 रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना झाली. 13 जुलै 2011 रोजी मुंबई शहरात बॉम्बस्फोटात 26 जण ठार तर 130हून अधिक जण जखमी झाले. 14 जुलै 2013 मध्ये डाकतार विभागाची तार सेवा बंद झाली. 1854 मध्ये ही सेवा सुरू झाली होती. 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जुलै 1962 रोजी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशा ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ झाला. 16 जुलै 1945 मध्ये अमेरिकेत पहिल्या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली.
16 जुलै 1969 मध्ये चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो 11 अंतराळ यानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण करण्यात आले. 17 जुलै हा दिवस जागतिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 17 जुलै 1947 या दिवशी मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरी बोटीला जलसमाधी मिळून सुमारे 700 लोक मृत्युमुखी पडले. 17 जुलै 1975 रोजी अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयूज ही 2 अंतराळ याने एकमेकास जोडली गेली. 18 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन साजरा केला जातो. 18 जुलै या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी असते. 18 जुलै 1875 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 19 जुलै 1969 रोजी भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. 20 जुलै 1908 रोजी बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली. 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय राष्ट्रध्वज देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी स्वीकारण्यात आला. 22 जुलै 2019 रोजी इस्रोने चंद्रयान-2 ही भारताची दुसरी चंद्रशोध मोहीम सुरू केली. 23 जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 23 जुलै हा दिवस जागतिक वन संवर्धन दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 23 जुलै या दिवशी स्वराज्यातून स्वराज्याचा मूलमंत्र देणारे लोकमान्य टिळक यांची जयंती असते. 23 जुलै 1927 ला देशात पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबईत झाली होती. 24 जुलै 2000 मध्ये विजयालक्ष्मी सुब्रमण्यम ह्या भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर बनल्या. 25 जुलै 1978 मध्ये लुईस जॉन ब्राउन ही जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी इंग्लंडमध्ये जन्माला आली. 25 जुलै 2007 रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा शपथविधी संपन्न झाला. 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्ये 56 ठार तर 200 लोक जखमी झाले. 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 28 जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. 29 जुलै 1957 रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची स्थापना झाली. 30 जुलै 1930 रोजी पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला. 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यात माळीण गावावर दरड कोसळून 50 लोक मृत्युमुखी पडले. 31 जुलै 1964 रोजी रेंजर 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्र काढले. अशा प्रकारे जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविशेषविषयी ही माहिती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.